राज्यातील 22 नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्यात। आयोगाच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतलाय। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावलाय। कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय ते मला माहित नाही। माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नसतात, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला आहे म्हणून पुढे ढकलता येत नाही। एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत। परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या, हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन। परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही। पण दुर्दैवाने तशा घटना घडलेल्या, त्याची मी माहिती घेतली।